1944 मध्ये समता संघाची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली? त्याचे योग्य उत्तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. तर आपण महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल पाहूया. महर्षी कर्वे यांचा जन्म 18 एप्रिल 1858 रोजी शिरवळी, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये झाला. तर त्यांचा मृत्यू 9 नोव्हेंबर 1962 पुणे येथे झाला. पद्मभूषण पुरस्कार त्यांना मिळाला 1955 साली. तर भारतरत्न पुरस्कार मिळाला 1958 मध्ये. भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती ठरले. तर समता संघाची स्थापना त्यांनी 1944 मध्ये केली. विधवा विवाहोत्तेजक मंडळी स्थापना 1893 मध्ये पुणे येथे केली. तर अनाथ बालिकाश्रम स्थापना 1 जानेवारी 1899 मध्ये केली. महिला विद्यालय स्थापना हिंगणे येथे 1907 मध्ये केली. तर त्याचे रूपांतर 1919 ला हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेत झाली. प्रश्न दुसरा, रक्तगटाचा शोध कोणी लावला? याचे योग्य उत्तर लँड स्टॅनर. रक्तगटाचा शोध लँड स्टॅनर यांनी लावला. तर रक्ताभिसरण संस्थेचा शोध विल्यम हार्वे यांनी लावला. या दोन्हीमध्ये कन्फ्युजन निर्माण होतं. तर रक्ताभिसरण संस्थेचा शोध विल्यम हार्वे यांनी लावला. तिसरा, जीवनसत्वाच्या अभावी होणाऱ्या आजारांबाबत चुकीची जोडी शोधा. अ जीवनसत्व रातआंधळेपणा बरोबर आहे. ब जीवनसत्व बेरोबेरी बरोबर आहे. क जीवनसत्व स्कर्वी बरोबर आहे. तर ड जीवनसत्व कावीळ नाही तर मुर्दूस असायला पाहिजे, म्हणून याचं योग्य उत्तर ड जीवनसत्व आहे. व्हिटॅमिन ए पासून रातआंधळेपणा हा रोग होतो. बी पासून बेरोबेरी, सी पासून स्कर्वी, डी पासून मुर्दूस, तर ई पासून वांजपणा येतो. तर जीवनसत्वाचा शोध फुंक यांनी लावला. पाण्यात विरघळणारे जीवनसत्व बी आणि सी, तर मेदामध्ये म्हणजे फॅटमध्ये विरघळणारे जीवनसत्व ए, डी, ई आणि के आहेत. चौथा, खालीलपैकी डॅश हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले नाही. शेतकऱ्यांचे आसूड महात्मा फुलेंचे पुस्तक आहे. गुलामगिरी महात्मा फुलेंचं आहे. तृतीय रत्न महात्मा फुलेंचं आहे. पण सुधारक हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांचे आहे, म्हणून याचे योग्य उत्तर सुधारक. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. त्याचा मूळ गाव कडगुण सातारा हे होते. त्याचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 मध्ये झाला. महात्मा फुलेंचा प्रभाव होता थॉमस पेनचा. तर त्यांची पुस्तके पाहूया. सार्वजनिक सत्यधर्म त्याच्या निदान प्रकाश झालेला ग्रंथ आहे. गुलामगिरी, शेतकऱ्यांचे आसूड, सत्सार, सत्यज्ञ हे महात्मा फुले यांची पुस्तके आहेत. तर सुधारक पुस्तक गोपाळ गणेश आगरकर यांचे आहे. 5वा, महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण? शारदा मुखर्जी, शीला कौल, प्रतिभा पाटील, विजयलक्ष्मी पंडित. त्याचे योग्य उत्तर विजयलक्ष्मी पंडित. इतर पर्याय पाहू. भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी होत्या उत्तर प्रदेशच्या. भारताची पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू होती उत्तर प्रदेशची. तर महाराष्ट्राची पहिली राज्यपाल विजयलक्ष्मी पंडित होती. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या. तर भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे आहेत. भारताची पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा डॉक्टर ॲनी बेझंट 1917 रोजी. तर राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय अध्यक्ष सरोजिनी नायडू 1925 कानपूर अधिवेशनाच्या. तर ॲनी बेझंट या कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या. महाराष्ट्राची पहिली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या झालेल्या आहेत.